RT ॲडमिशन 2026-27 तर 26-27साठी फॉर्म कधी सुरू होणार आहे याबद्दल भरपूर सारे पालकवर्ग विचारत आहे। तर खरोखर यावर्षी जी RTची प्रोसेस आहे ही खूप लेट होत आहे, कारण की डिसेंबर महिन्यामध्ये याबद्दलची संपूर्ण अपडेट यायला पाहिजे, परंतु याबद्दलची कोणतीही अपडेट साईडवर उपलब्ध केलेली नाही आहे। तरी पालकवर्गांनी कुठेतरी तुम्ही कनेक्टेड राहा, जेणेकरून फॉर्म सुरू झाल्यानंतर जी अपडेट येईल ती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला फॉर्म सुरू झाल्यानंतर तुम्ही लवकरात लवकर तुमचा फॉर्म भरू शकले पाहिजे। तुम्ही आपल्या संपूर्ण जेही चॅनल आहे त्यासोबत तुम्ही कनेक्ट राहू शकता, जसं फेसबुक आहे, त्यानंतर व्हॉट्सअप आहे, टेलिग्राम चॅनल आहे, यूट्यूबवरती सुद्धा तुम्ही कनेक्टेड राहू शकता, जेणेकरून अपडेट तुम्हाला मिळाली पाहिजे। कारण जर तुम्ही साईडवर आले तर अजूनपर्यंत यांनी म्हणजे RT डिपार्टमेंटनी 26-27साठी साईडवर कोणतीही माहिती उपलब्ध केलेली नाही आहे। आणि जर तारीख चेक केली की फॉर्म कधी सुरू होणार, तर आपण साईडवर चेक केलं लास्ट इयरला फॉर्म केव्हा सुरू झाले होते, तुम्हाला याबद्दलची संपूर्ण माहिती आपण दाखवतोय। बघू शकता 25-26ला जे फॉर्म होते स्टार्टिंगला इथून आपली ऑनलाईनची डेट आहे आणि ही स्कूल रजिस्ट्रेशन आहे। डायरेक्टली विद्यार्थ्यांसाठी फॉर्म सुरू करून देणार नाही आहे RT डिपार्टमेंट। अगोदर जेवढेही स्कूल रजिस्ट्रेशन असतात, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढेही जिल्हे आहे त्यांच्यामध्ये जेवढेही स्कूल आहे प्रायव्हेट स्कूल, त्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी सांगण्यात येते। त्यांच्याकडे किती जागा आहे ह्या संपूर्ण RTच्या जी साईट आहे त्या साईटवर नमूद केल्या जाते की या शाळेला एवढ्या जागा शिल्लक आहे, म्हणजे 25% जागा, आणि ह्या जागा आपल्याला RT मार्फत भरायच्या। अशा प्रकारे संपूर्ण जे रजिस्ट्रेशन आहे हे अगोदर शाळेला करावं लागते। शाळेला रजिस्ट्रेशन करण्यासाठी जो वेळ होता मागच्या वर्षी बघू शकता 18/12/2024ला दिला होता, म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये हा वेळ देण्यात आलेला होता आणि यांना साधारणतः 1 महिना हा वेळ देण्यात आलेला होता। म्हणजे तुम्ही विचार करू शकता की ॲडमिशन प्रोसेस अजून किती लेट होणार आहे। कारण जर रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाली यावर्षीच्या साईडवर तर 1 महिना जो कालावधी असणार आहे हा शाळेला देण्यात येणार आहे, म्हणजे शाळा रजिस्ट्रेशन होणार। आणि शाळा रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर बघू शकता तुम्ही की इथे ऑनलाईन ॲप्लिकेशनचं ऑप्शन दिलेलं आहे आणि त्यानंतर विद्यार्थी नोंदणी सुरू झालेली होती। विद्यार्थी नोंदणी 14/1ला सुरू झाली होती, म्हणजे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सुरू झालेली होती। परंतु जानेवारीचा पहिला आठवडा संपत आलेला आहे आणि RTची अजूनपर्यंत शाळा नोंदणीसुद्धा सुरू झालेली नाही आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की जी ॲडमिशन प्रोसेस आहे ही आता भरपूर लेट होऊ शकते, कारण ॲडमिशन प्रोसेस सुरू झाल्यानंतरसुद्धा 1 महिना शाळा रजिस्ट्रेशन, 1 महिना विद्यार्थी रजिस्ट्रेशन आणि त्यानंतर लॉटरी सिस्टीम सुरू होणार। म्हणजे साधारणतः या संपूर्ण प्रोसेसला 3 महिने लागतात आणि अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन सुरू न झाल्यामुळे ही प्रोसेस किती लांबणार यावरती अजूनपर्यंत कोणीही स्पष्टता देऊ शकत नाही। त्यामुळे जेवढे पालकवर्ग RT मार्फत ॲडमिशन घेणार असेल त्यांनी आपले डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा। त्यांनी आपल्या वयाची म्हणजे पाल्याचं जे वय आहे त्याबद्दलची इलिजिबिलिटी चेक करून ठेवा। आजूबाजूला किती शाळा आहे शाळा चेक करून ठेवा। आपण कोणत्या शाळेमध्ये ॲडमिशन घेणार आहे अशा 3, 4, 5, 6 शाळा ज्या असेल त्या तयार करून ठेवा, म्हणजे लिस्ट बनवून ठेवा। फॉर्म सुरू झाल्यानंतर किंवा वेळोवेळी जशी अपडेट येत आहे ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।